त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही महर्षी अत्री आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या सुपुत्र रूपानं भगवान श्रीदत्तात्रेयांनी अवतार धारण केला। ब्रह्मदेवांच्या 4 मानसपुत्रांपैकी महर्षी भृगु हे ज्येष्ठ पुत्र, दुसरे महर्षी अंगिरस, तिसरे महर्षी अत्री आणि चौथे महर्षी वैखानस। महर्षी अत्री आणि महर्षी अंगिरस यांना मानाचं स्थान थेट सप्तर्षींमध्येही आहे। साक्षात श्रीलक्ष्मी मातेचे पुत्र असलेल्या कर्दममुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रींची पत्नी महासाध्वी माता अनसूया। अत्रिमुनींचं ज्ञान, तपःसामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दममुनी, देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनसूया या सौंदर्यवती, सुशील कन्येचा अत्रिमुनींशी विवाह लावून दिला। अनसूया म्हणजे असूयारहित अशा या महान सती श्री अनसूयेचं माहेर अर्थात श्रीदत्तप्रभूंचा आजोळ, महर्षी कर्दममुनींचा आश्रम आहे। दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ करंजी या गावी अगदी भर नाशिक वणी मार्गावर वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ 3 ते 4 किमी आत हे पवित्र स्थान आहे। यालाच निर्जल मठ असंही म्हणतात। याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते। साक्षात श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन सिद्धाना कपिलो मुनी असं केलंय, त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे। श्रीदत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही व एकमेव भारतामधून इथे पाहायला मूर्ती मिळते। प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्रीशिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरूप दिलेली आहे। मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम 1 उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे। येथे आणखी एक आश्चर्य असं पाहायला मिळालं की परिसरात असलेली सगळे कुत्रे दुपारी 12च्या आरतीला देवळाच्या गाभात याच्या आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात। श्री गुरुदेव दत्त।